काढायच्या अगोदर काहीतरी करायला पाहिजे ना. अच्छा मग काय हवंय तुम्हाला? काय हवं असणार? माझ्या म्हातारपणाची सोय, डोक्यावर छप्पर, 2 वेळेला गिळायला अन्न आणि थोडेसे कन्वटीला पैसे. याच्या पलीकडे मला काही नकोय. सगळं मिळेल. नक्की नवीन बाई? हो अगदी तुमची शपथ. तुम्ही फक्त तुमचं काम करावं. बघा शब्द पाळा. मग मी देते ना तुम्हाला हवे तेवढे पैसे. तुमच्या घरी पार्टी आहे ना, तेव्हा भेटूच. मी येणारच आहे तुमच्या घरी पार्टीला. या नवीन बाई या. सरपोतदार घरामध्ये तुमचं स्वागतच आहे. आपण भेटूया त्यावेळेला. हा बाय. आणि काळजी घ्या. असं कसं करू शकतो दादा? तिला काढायचं नव्हतं. हो ना सर, मलाही वाटलं नव्हतं समर सर असं काय करतील म्हणून. हे शेळके, तुला काय वाटतं हे मी विचारलं? नाही. मग जा इथून. सॉरी, येतो. बोल. कॅश कुठे ठेवलीस तुझ्याकडची? मला हवी आहे. नाहीये. नाहीयेत म्हणजे? खर्च झाले. बिग डील. अरे असे कसे खर्च झाले? मी तुला सांगितलं होतं ना जपून ठेव म्हणून. मॉम, मला इरिटेट करू नकोस. माझं आधीच डोकं फिरलंय. का? काय झालं? मॉम, ती श्वेता, दादाने तिच्याकडे राजीनामा मागितलाय. मला वाटलं नव्हतं दादा एवढं सिरियसली घेईल. शिट, माझा चान्स गेला मॉम. इडियट. अरे इतका कसा मूर्ख रे तू? उत्तम केलं समरने. मग त्याच्यावर चिडण्यापेक्षा त्याचे आभार मान. तुझ्यासाठी तो किती करतो ना, त्याची किती जाणीव आहे तुला हे त्याला दाखवून दे सतत. आणि हे सारखं सारखं चिडण्यापेक्षा ना कधीतरी स्वतःचं डोकं वापरत जा. म्हणजे घरी ये. सांगते सगळं आणि पुढे काय करायचं तेही सांगते. मी श्वेता आणि स्वानंदी बरोबर आहे. तू स्पीकरवर आहेस ना? निकिता, इथे काय चाललंय ते काहीही कळत नाहीये मला. म्हणजे हे बघ, आता समरने त्या श्वेताला ऑफिसमधून काढायचा निर्णय घेतला. त्यामुळे अंशुमननी समरला डोक्यावर घेतलंय. पूजा घातली जवळजवळ त्याची. ते तर होणारच होतं. अंशुमनने माझ्या समोर समरचे पाय धुतले. गुरुवर्य वगैरे म्हणाला या समरला तो. अरे बापरे, समर तर वितळला असेल आता. हो, आधीच नको एवढा विश्वास आहे त्याचा भावावर. त्यात ही नाटकं. तो अंशुमनना समरला गुंडाळत राहील, त्याच्यावर कोणाचा कंट्रोल राहणार नाही. आणि त्याला हे खूप चांगलं माहितीये की काहीही झालं तरी समर त्याच्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवेल. तो काहीही करणार नाही आणि या सगळ्यात नाव खराब होणार ते समरचं. नाही आनंदादा, आपण असं होऊ द्यायचं नाही. म्हणजे एखाद्या माणूस जर विश्वास ठेवत असेल आणि त्या विश्वासाचा कोणी फायदा घेत असेल तर ते खूप चुकीचं आहे. आपण त्यांना खरं पटवून देऊच. आणि आपण अजून हार मानलेली नाहीये. काहीतरी तोडगा काढायचा आहे आपण यावर. हो काढूया, पण हे सगळं सांभाळून करावं लागेल आपल्याला. हो आम्ही ठरवतो काय करायचं ते आणि मग तुम्हाला कळवतो. हा, ठेवतो मी आता फोन. बाय बाय. आता काय करायचं? खरं तर सिद्ध करावंच लागेल आपल्याला. एवढं सोपं नाहीये ना ते. समरचा नाही बसणार आहे आपल्यावर विश्वास. श्वेता, आता बाकी तुझी परीक्षा आहे. हे बघ, क्विट करून टाकणं खूप सोपं असतं पण त्याच्यामुळे आपण आयुष्यभरात ती मोठं नुकसान करून घेतोय. बरेचदा कळत नाही आपल्याला. तुला तसं करायचं नाहीये, राईट? मग तुला स्ट्रॉंगली उभं राहावं लागणार आहे. निकिता ताई, मला तुमची मदत लागणार आहे. तुम्ही आहात का बरोबर? म्हणजे काय? मी आहेच ना. आता दोघी जणी ऐका. कर काम कर. गाइस, बाबा, शो मी दिस. काही हेल्प करू का बाबा तुम्हाला? अरे नको बाबा, झालंय सगळं. सगळे ग्लास पुसलेले आहेत. हा शेवटचा. परफेक्ट. ओके, सो या स्नॅक्सचे छोटे छोटे पोर्शन्स तयार करा. ओके,
आणि मेक शुअर प्रत्येक प्लेटमध्ये सगळ्या गोष्टी गेल्या पाहिजेत. ओके? आणि हे काउंटर कोणी सोडू नका. या इकडे येस व्हॉट? हे काय हे घालणार आहेस तू? साडी नेसायची ना, लग्नानंतरची पार्टी असं म्हणाली होतीस ना तू. मग साडी फॉर द पार्टी? आई, दिस इज माय पार्टी ड्रेस. पार्टीमध्ये असाच घालतात, एवढाच घालतात. ओके? पण ऑब्व्हियसली तुम्हाला माहिती असणं मी एक्सपेक्टच नाही करू शकत ना. ए मिस नाशिकच्या पहिल्या राऊंडला सिलेक्ट झाले होते मी. रिअली? आदिरा बेब, आर यू किडिंग मी? श्वेता, चक्क तू मला कॉल केलायस? हॅलो सर, सॉरी सर. मला मला माफ करा, माझी चूक झाली सर. मला हा जॉब नाही सोडायचा आहे. आपण बोलूया का? पण आता मी काय करू? सर प्लीज असं नका करू. आपण बोलूयात ना एकदा प्लीज. ओके फाईन, पण फोनवर नको, भेटून बोलूया. इज दॅट ओके विथ यू? मी ऑफिसमध्ये येऊ का? श्वेता, श्वेता, किती इनोसेंट आहेस ग तू. मला जे बोलायचंय ते तुला ऑफिस मध्ये नाही कळणार. काय काही गोष्टी अशा असतात ज्या ऑफिस मध्ये नसतात बोलायच्या. सर डिनर. अगं डिनर बद्दल बोलतोय मी. तुला काय वाटतं?